या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। चौथ्या दिवशीही मुंबईत मराठा आंदोलकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। CSMT BMC परिसरात आंदोलक मोठ्या प्रमाणात उपस्थित। आंदोलकांसाठी ठिकठिकाणी नाश्त्याची सोय। मरीन ड्राईव्ह परिसरात मराठा आंदोलकांची गर्दी। आंदोलकांनी समुद्रकिनारी उतरू नये, पोलिसांचं आवाहन। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतुकीत बदल। मुंबई पालिका आणि CSMT स्थानकाकडे जाणारे सर्व मार्ग आज बंद। 2 दिवसांपासून बंद असलेला फ्रीवे आज वाहतुकीसाठी खुला। ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवेवरील वाहतूक 2 दिवसांनंतर सुरळीत। मोठ्या प्रमाणात आंदोलकांच्या गाड्या मुंबईच्या दिशेने रवाना। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय परिसरात सुरक्षा वाढवली। मंत्र्यांच्या बंगल्यांच्याही सुरक्षेत वाढ। मनोज जरांगेंच्या मंचाजवळची पोलीस सुरक्षाही वाढवली। सुळेंना घेराव घातल्यानंतर जरांगेंच्या मंचाजवळची सुरक्षा वाढवली। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 4था दिवस। जरांगे आजपासून पाणी घेणार नाहीत। जरांगेंनी पाणी पित राहावं, पाणी घेणं सोडू नये, डॉक्टरांचा सल्ला। मराठा आरक्षण उपसमितीच्या सदस्यांची आज पुन्हा बैठक होण्याची शक्यता। बैठकीनंतर उपसमितीचे सदस्य जरांगेंना भेटण्याची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीसांची मराठा उपसमिती आणि महाधिवक्तांसोबत वर्षा बंगल्यावर अर्धा तास बैठक। मराठा आरक्षणाच्या विविध मुद्द्यांवर बैठकीत चर्चा। 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे GR काढा। आरक्षण देताना कोर्टात अडचण असल्यास सरसकट शब्द वापरू नका, जरांगेंचा राज्य सरकारला सल्ला। कुठलीही मागणी कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे। उपसमिती कायदेशीर सल्लागारांसोबत चर्चा सुरू। संविधानानुसार निर्णय घेणार। हैदराबाद आणि सातारा गॅझेटबाबत फडणवीसांची रोखठोक भूमिका। आम्हाला OBC आरक्षणात जाण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही। एकतर विजयी यात्रा नाहीतर अंत्ययात्रा निघेल, जरांगे ठाम। जरांगेंच्या मागण्यांकडे सकारात्मकतेने पाहतोय, मात्र आडमुठेपणाने नाही तर चर्चेतून मार्ग निघू शकतो। मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा सल्ला। मराठवाड्याचे माजी विभागीय आयुक्त मधुकरराजे आतड यांनी घेतली जरांगेंची भेट। हैदराबाद गॅझेट जुन्या नोंदींच्या संदर्भात अर्धा तास चर्चा। आझाद मैदानात खडी टाकण्याचं काम सुरू। महानगरपालिकेकडून आतापर्यंत 5 ट्रक खडी उपलब्ध। पावसामुळे चिखल झाल्याने खडी टाकण्याचं काम सुरू। आझाद मैदानावर जरांगेंच्या उपोषणस्थळी खासदार सुप्रिया सुळेंची गाडी आंदोलकांनी अडवली। सुळेंच्या गाडीवर पाण्याच्या बॉटल्स फेकत संताप। शरद पवारांनी आमचं वाटोळं केलं, आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। व्यासपीठावर आलेल्यांसोबत सन्मानाने वागा, गोंधळ घातल्यास आंदोलनस्थळी कोणीही येणार नाही, जरांगेंनी मराठा आंदोलकांना खडसावलं। आरक्षण कोणामुळे गेलं याची पूर्ण माहिती राज ठाकरेंनी घ्यायला हवी होती। मराठे मुंबईला का आले हे शिंदेंना विचारा, या राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार। छगन भुजबळ आज मुंबईत OBC नेत्यांची बैठक घेणार। विविध संघटना आणि समता परिषदेचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार। OBC पदाधिकाऱ्यांना मुंबईत येण्याच्या सूचना। जरांगेंचं गाव असलेल्या अंतरवाली सराटीत आज OBC कार्यकर्त्यांचं उपोषण। पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही OBC कार्यकर्ते उपोषणावर ठाम। OBC नेत्यांच्या नागपुरातील साखळी उपोषणाची राज्य सरकारकडून दखल। सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री पंकज भोयर आंदोलन स्थळी जाणार। बिहारमधील पाटण्यात आज राहुल गांधींची पदयात्रा। संजय राऊत, जितेंद्र आव्हाड पदयात्रेत सहभागी होणार। बिहारमधील मतदार अधिकार यात्रेचा समारोप होणार। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।